सर्वांना जय भीम. आपण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं आज इकडं जमा झालेलो आहोत आणि जयंती उत्सव काय पद्धतीने साजरा करायचा याच्यावरती विचार विनिमय करणं किंवा कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही किंवा शिस्तबद्धता राहावी याकरिता या ठिकाणी आजच्या या सभेचं बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या अनुषंगाने मी जेव्हा आलो तेव्हा कोणीतरी बोलत होते की काय पद्धतीने त्यांनी जयंती साजरी केली. त्याच्यानंतर त्यांना काही दुसरे पण काही लोक बोलले तर त्याच्यामध्ये एक हा तरुण मुलगा आणि अजून कोणीतरी मला वाटतं या महिला भगिनी पण बोलले होते की आम्हाला जयंती साजरी करायची आणि एकच दिवस आमचा असतो आणि तो आम्ही इतर वेळेला काही हे करत नाही, पण आम्हाला त्या दिवशी हे असं दिसून पूर्ण याचा सूर डीजे आणि सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला की डीजेच पाहिजे म्हणून. मी आता एखाद्याला असं उठवणार नाही किंवा उठ म्हणून तुम्ही सांगा म्हणून. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण का साजरी करतो कोणी सांगेल तुम्हाला? इथपासून आपण सुरू करू. जयंती का साजरी करायची बाबासाहेबांची? कुणीतरी काहीतरी बोला. तू भिडलास झाले आभाळ भयमुक्त. तू भिडलास झाले आभाळ भयमुक्त. तू लढलास क्षितिजावर लाल लाल. बाबासाहेबांनी जो संघर्ष केला तुम्हासाठी सर्वांसाठी, या देशातल्या प्रत्येक पिचलेल्या गांजलेल्या गरीब गोरगरीब मागासवर्गीय दलित या सगळ्यांसाठी जो संघर्ष केला आणि आपल्याला एक आई बाप म्हणजे आई बाप एक आपल्या मुलांसाठी जे जे म्हणून काय करतात, एखादी आई बापापेक्षा ही आई की असलेच लोकांवरती केलं. मागच्या 7,500 वर्षापासून जे पिचलेले होते अगदी गटारातलं जीवन जगत होते अशा लोकांवरती एवढी माया केली आणि त्यांच्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचलं. बाबासाहेबांबद्दल जर शेवटचा काळ जरी तुम्ही त्यांचा वाचला तरी लक्षात येऊन जाईल बाबासाहेब किती आजारी होते आणि किती काम करत होते. जेव्हा कायदा मंत्री म्हणून होते त्याच्या अगोदरची तर कॉन्स्टिट्यूशनची जी काही म्हणजे घटना निर्मिती केली तर त्याबद्दलचं तर कष्ट त्यांचे अफाट आहेतच आहे. पण त्याच्यानंतर सुद्धा शेवटचा काळ म्हणजे शेवटचं का म्हणतो मी की ते खूप आजारी होते प्रचंड, तरी सुद्धा प्रत्येक क्षणाक्षणाला तुमचा आणि माझा ते विचार करत होते आणि जे आपला विचार करत होते त्यांच्या स्मरणाचा हा एक दिवस असतो जयंती. आणि ते स्मरण करण्यासाठी आपण जयंती साजरी करतो की मला विसरायचं नाही बाबासाहेबांना, मला विसर पडू द्यायचा नाही की एक वेळ माझ्या आईला वडिलांना मी विसरेन, त्यांचा मला विसर पडला तर ठीक आहे पडू द्या, पण बाबासाहेबांचा मला विसर पडला नाही पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला जयंती साजरी करायची. मग आता जर मला विसर पडू द्यायचा नाही, मला त्यांना आठवायचंय, त्यांना स्मरण करायचंय आणि बाबासाहेबांना जर मला स्मरण करायचं असेल तर काय पद्धतीने मी केलं पाहिजे सांगा बरं? काय पद्धतीने मी केलं पाहिजे बाबासाहेबांना? बाबासाहेबांना जेव्हा आम्ही स्मरण करतो तेव्हा एक आहे की बाबासाहेबांनी मला काय सांगितलंय. म्हणजे बाबासाहेबांनी क्षणोक्षणी दलितांच्या चांगल्या दलितांच्या उन्नतीसाठी दलितांच्या प्रगतीसाठी माणूस म्हणून एक उंच प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी काही सूचना केले, काही सल्ले दिले, त्यांच्या कृतीतून दाखवलेलं आहे. त्या गोष्टी आठवणं आणि बाबासाहेबांनी ज्या दिशेला बोट केलेलं आहे त्या दिशेला चालत जाणं एवढंच काम करणं गरजेचं आहे आपल्याला, बरोबर आहे? मग बाबासाहेबांनी सांगितलेल्या दिशेकडे आपल्याला चालत जायचं आहे. मग हा जो उद्देश आहे तो कसा सफल होईल? तर एक आहे बऱ्याचदा आता मगाशी साहेब पण म्हटले की
बाबासाहेबांबद्दल सांगितलं तर काय कोणाला सांगता येणार नाही किंवा वाचता येणार नाही. चपाला आहेत सगळे आणि काही ओळखीचे आहेत माझ्या बरेचशी मंडळी. आम्हाला आनंद या गोष्टीचा वाटतोय की म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेच्या मिटिंगला मला वाटतं ईद असेल किंवा दुसरे कुठलेही उत्सव असतील तर महिला असतात का कधी? एक आहे म्हणजे मी पाहिलं 4 महिला आहेत इथं, ही खूप मोठी प्रगती आहे. म्हणजे ज्या दलित समाजाला कधी वर बघता येत नव्हतं त्या दलित समाजाच्या महिला सुद्धा आज इथं मुकुंदराज सभागृहामध्ये इथं लॉ अँड ऑर्डरच्या मिटिंगला येत आहेत. हे बाबासाहेबांचं केवढं मोठं यश आहे. आणि म्हणून मग बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावरती आपल्याला चाललं पाहिजे की हे सगळं चांगल्या पद्धतीचं करावं म्हणून नाही तर कुठंतरी एक चांगली सुरुवात झाली पाहिजे. मला खरंच खूप दुःख झालं की जेव्हा डीजे म्हणून जेव्हा टाळ्या वाजवल्या ना लोकांनी तेव्हा मला प्रचंड दुःख झालं. मला स्वतःला वैयक्तिकरित्या व्यक्तिगत म्हणतोय मी, तुम्ही डीजे लावा किंवा नाही पोलीस परमिशन देतील पण अशामध्ये जेव्हा मी येतो अशा सभांमध्ये तेव्हा मी खूप बेंबीच्या देटापासून मी बोलत असतो आणि इतर वेळेलाही मी बोलत असतो. अरे काहीतरी एखादा वेगळा सेट करून दाखवणार आहे का नाही? इथं मी विचारलं 16 मंडळ आहेत, काय गरज आहे 16 मंडळाची? तरी एकच मंडळ का असू शकत नाही? अरे दाखवा ना कधीतरी, हे व्हायची गरज आहे. 16 नाही 1600 तुमची मंडळ व्हायला पाहिजेत अशीच सगळ्यांची इच्छा आहे. 16 पेक्षा 1600 प्रत्येक घराघरामध्ये एक मंडळ व्हायला पाहिजे. पण अशा कधीतरी एखादा असा प्रसंग येतो, बाबासाहेब म्हणले की सगळे सगळे आपल्या अंगावरचे सगळे किंवा आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी आपण फेकून देतो आणि फक्त बाबासाहेब एवढे एका विचाराने पुढे येतो. तेवढंच आपल्याला पाहिजे, बाकी काय नको. असं जेव्हा म्हणून याल, डीजे म्हणजे काय हो किंवा नाचायचं म्हणजे काय, मला माझी शक्ती दाखवायची, मला माझी एनर्जी दाखवायची, याच्यासाठी डीजे पाहिजे बरोबर. मला मोठ्याने ओरडायचंय याच्यासाठी मला डीजे पाहिजे. अरे मला मोठ्याने ओरडण्याची गरज नाहीये. माझ्या शांतपणामध्ये एवढी ताकद असली पाहिजे की अख्ख्या जगाचे कान आपल्या शांतपणाकडे लागले पाहिजेत. अशा पद्धतीने काहीतरी आपण केलं पाहिजे का नाही? काहीतरी तरुण आहात, अंबाजोगाईसारखं शहर आहे, सगळे सुशिक्षित लोक आहेत आणि मग अशा सुशिक्षित लोकांनी काहीतरी बसून वेगळा विचार केला पाहिजे. 16 लोकांनी बसा, एकत्र बसा, काहीतरी विचार करा. काहीतरी वेगळं करता येईल का आपल्याला? का वेगळं करायचंच नाही? आणि वेगळं करायचंच नाही, नुसतं नाचायचं आणि जय भीम कुठं बी हिंड असं म्हणायचं असेल तर अधोगती व्हायला फार वेळ लागणार नाही मित्रो, हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला असं वाटतंय आज आपण चांगले ह्या सावलीमध्ये एसी मध्ये आपण बसतोय, फॅन खाली बसतोय, 2 वेळेला खातोय, पण हे जायला वेळ लागणार नाही. आपण जर अंधाराकडे चालत राहिलो तर जगाला सुद्धा तेच पाहिजे की दलित समाजाने अंधाराकडेच चालत राहिलं पाहिजे. तुम्ही डीजे लावला तर तुम्हाला 4 लोक वर्गणी द्यायला भेटतील, 4च लोक म्हणतील एक काय 4 लावा आम्ही पैसे देतो, असे सुद्धा लोक भेटतील तुम्हाला. लक्षात आलं का? पण आपल्याला अंधाराकडे चालत जायचं नाही, प्रकाशाकडे चालत जायचं. लक्षात घ्या का बाबासाहेबांनी आपल्याला प्रकाशाची वाट दाखवलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की काहीतरी वैचारिक या अंबाजोगाई शहरामधून, आता बीड जिल्ह्यामध्ये डीजे बंद आहे, बंद केलेला एसपी साहेबांनी सगळ्यांनी पाठीमागे बघितलं आपण, कुठल्याच ह्याच्यामध्ये डीजे लागलेला नाही. अहो डीजे वाजून मला एक जर फायदा सांगितला की डीजे मुळे, डीजे आणि बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेबांचा विचार डीजे मुळे वाढणार आहे असा एक फायदा सांगितला तर माझ्या म्हणजे 4 महिन्याचा पगार किंवा 5 महिन्याचा पगार मी तुम्हाला डीजे लावायला देतो, सगळ्या 16च्या 16 ह्याला. आणि मी बोलत नाही, आत्ताच लगेच देतो. वाटल्यास म्हटलं तर मी आता ऑनलाईन सुद्धा लगेच तुम्हाला पैसे देतो. फक्त मला एक सांगायचं की डीजे मुळे बाबासाहेबांचा असा असा विचार आहे, तो पुष्ट होणार आहे, एवढं मला सांगा. म्हणून मला काही तुमच्यावरती लादायचं नाहीये किंवा मला सांगायचं असंच करा असं पण म्हणायचं नाही. मला काही वेगळा मार्ग असेल. प्रत्येक दलित समाजामध्ये विहार आहे. मी कधी कधी जातो तिथं, भयंकर दुःख होतं. म्हणजे अक्षरशः इतकं वाईट वाटतं की काय करावं, की मुलं एक ही तिथं बसत नाहीत किंवा कधीतरी संध्याकाळी गेलेले आहेत
त्रिसरण पंचशील घेतलेला आहे किंवा म्हटलेलं आहे की जो मार्ग बाबासाहेबांनी दाखवला त्याच्यासाठी आपण काय करतो? काहीच करत नाही. म्हणजे मी म्हणतो की लोक, आता काही लोक महाडला गेले होते, खरंच काही गरीब लोक असतील की ज्यांना खायला सुद्धा नसेल, ते सुद्धा गाडी खर्च करून गेले असतील तिथं, कारण तिथं बाबासाहेबांचा संघर्ष पाहण्यासाठी. की बाबासाहेबांनी तिथं, मला पोटभरे सरांचं एक भाषण ऐकलं मी तिथं, बघा गेले होते तेव्हा तिथे. तर हे काय समता सैनिक दलाची कदाचित माहीत आपल्या इथं आहे का समता सैनिक दल? आहे. त्याचं संचलन, त्याची डिसिप्लिन, बाबासाहेबांना डिसिप्लिन हवी होती. आणि तिथल्या ज्या इव्हेंट आहे, जो महाडच्या महाडमध्ये झालेला जी घटना आहे, त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांनी पुढे समता सैनिक दलाची स्थापना केलेली आहे. मग असं हा प्रत्येक गोष्ट, म्हणजे मी म्हणतो की बाबासाहेबांनी क्षणाक्षणाला, प्रत्येक क्षणाला जे जे काही सांगितलं म्हणून आहे ना, त्याचं पारायण तुम्ही केलं पाहिजे सगळ्यांनी. तुम्ही म्हणण्यापेक्षा आपण सगळ्यांनीच. तर मग मात्र काहीतरी खरं आहे समाजाचं, आणि तर मग तुमच्या जयंतीला अर्थ आहे. नाहीतर अशा जयंत्या मग सगळ्याच्या कुणाच्याही कोण साजरी करते, इथं बघता तिथं आपण रस्त्याने गेलो तर सगळ्यांचे हॅपी बर्थडे टू, सगळ्यांच्या जयंतीच्याच आहेत फोटो मोठे डिगभर लावलेले. तशा फोटोमध्ये आपल्याला बाबासाहेबांना घेऊन जायचं नाही, लक्षात घ्या. काहीतरी बाबासाहेबांची जयंती म्हणलं की लोकांचे डोळे विस्फारले पाहिजेत. काय वेगळेपणाने काय चालय, नुसतं काय नाही, तुम्ही शांतपणाने अक्षरशः 16च्या 16 मंडळाने जेवढे लोक असतील, 20,000 40,000 50,000 लोक स्वच्छ पांढऱ्या कपड्यामध्ये किंवा निळ्या टोप्या घालून किंवा निळे जर्किन्स घालून, तुम्ही नुसतं डिसिप्लिननी जरी नुसतं चालत आला, शांतपणाने राहिला आणि शिवाजी चौकामध्ये नुसती धम्मवंदना घेतली, तर त्या धम्मवंदनेने अख्खा अंबाजोगाई काय अख्खा महाराष्ट्र गुंजला पाहिजे. अशा पद्धतीनं काय करता आलं का थोडंसं बघा. म्हणजे हे मी का पोट तिडकीनं का सांगतोय माहिती आहे का? वेळ ही आहे, वेळ निघून चाललेली आहे. की आपल्याला वाटतं की वेळ आहे मौज मज्जा, असं नाहीये मित्र हो. आज बघा काय परिस्थिती आहे, किती लोक नोकऱ्या करतायत आणि किती आपल्यापैकी बसलेल्यांमध्ये आपल्याला पीएचएसचं कार्ड आहे आणि पीएचएसच्या कार्डावरती आपण जगतोय. असे अनंत लोक आहेत बघा आपल्या समाजामध्ये. मग त्याची उन्नती तिथंच थांबवायची आहे का? शैक्षणिक प्रगती आपण करतोय, पण वैचारिक विचार आपला बुलंद होतोय का? आणि तो बुलंद करायचा असेल तर या सगळ्या पारंपरिक गोष्टी ज्या आहेत, नाच गाण्याच्या म्हणा किंवा कशाच्या, आनंद उत्सव साजरा करण्याचे अनेक मार्ग आहेत. ते वेगळे आणि चांगले मार्ग आपण जपले पाहिजेत, जोपासले पाहिजेत आणि आपला एक ठसा उमटवला पाहिजे. तो ठसा ज्या दिवशी तुम्ही उमटवाल त्यावेळेला मग त्यावेळेला तुम्ही जेव्हा जय भीम म्हणाल तो नारा एवढा गुंजेल. पण आज का माहितीये का, आज मग काही लोक म्हणतात की पढे लिखे लोगों ने मुझे, बाबासाहेब म्हणतात की मला धोका दिला. पढे लिखे लोकांना का माहितीये का, त्यांना लाज का वाटते, की लाज वाटते, जय भीम म्हणायला सुद्धा लाज वाटते. त्याचं कारण काय माहितीये का? त्याचं कारण आहे आपला समाज. की समाज असा एवढा बुलंद होत नाहीये, समाजाची लाज वाटते म्हणून जय, अरे मला जय भीम नको, म्हणजे कारण मला महाराय असं समजतील, महागाय असं मला समजतील लोक, मला महाराय असं समजलंच पाहिजे लोकांनी. याच्यासाठी आपण काहीतरी वेगळा ठसा उमटवला पाहिजे का नाही? जेव्हा 500 भीमा कोरेगावला जेव्हा 500 योद्धे लढले असतील, तेव्हा त्या 500 योद्ध्यांचे जे कोणी नातेवाईक असतील ते मोठ्याने जय भीम म्हणत असतील. जय भीम म्हणजे सांगायचं त्यावेळेला जय भीम नव्हते म्हणत, पण जोहार म्हणत असतील का नाही? का? कारण त्याची लिगसी मला पाहिजे. म्हणजे ते जे गौरवपूर्ण काम आहे, त्या गौरवपूर्ण कामाचे आम्ही वारस आहोत, हे मला सांगायला अभिमान वाटला पाहिजे. म्हणून अशा पद्धतीचं काही करता येतं का तरुणांनो? बघा रे बाबा, बाकी साहेब सांगतील त्या पद्धतीने मी कायदा पाळणारा माणूस आहे, आणि एकदा जर कायदा ठरला तर मग तो कायद्याच्या आड कुणी जरी आला तरी मला तो चालत नाही, भले तो माझा भाऊ असू द्या किंवा कुणी असू द्या. कारण कायदा बाबासाहेबांचा आहे आणि त्या कायद्याचं पालन आणि रक्षण जर मीच केलं नाही तर कायदा संपायला वेळ लागणार नाही, आणि कायदा जेव्हा संपेल तेव्हा मी सुद्धा आपोआपच संपून जाईल. म्हणून मला स्वतःसाठी, माझ्यासाठी मला कायद्याचं रक्षण करायचंय. एवढंच मी सांगतो.
चांगल्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव वेगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने साजरा करावा, त्यासाठी मी आपल्याला आताच शुभेच्छा देतो. धन्यवाद.